नमस्कार मित्रांनो, मी सिद्धेश्वर आणि आपल्या यूट्यूब चॅनलच्या मदतीने मी घेऊन आलो आहे तुमच्यासाठी एका अनटच आणि अनएक्सप्लोर्ड अशा देशाची ट्रॅव्हल सिरीज। तो देश म्हणजे आपल्या बाजूचा, आपल्याच मदतीने स्वतंत्र झालेला असा बांगलादेश। या सिरीजच्या माध्यमातून आपण बघणार आहात माझी बांगलादेशमधली ट्रॅव्हल जर्नी, ज्यात मी मुंबई ते ढाका एअर इंडिया एअरलाईनने प्रवास केला, तो पण फक्त 4000 रुपयाच्या फ्लाईट तिकीटने, आणि एक्सप्लोर केलं बांगलादेशचं कॅपिटल ढाका। तसेच कॉक्स बाजारला जाऊन एक्सप्लोर केला द वर्ल्ड्स लॉंगेस्ट नॅचरल बीच, जो की 155 किलोमीटर लॉंग आहे, आणि एक्सप्लोर केलं जेलमध्ये आल्याचा फिलिंग देणारी सीएनजी ऑटो, तसेच ट्रेन, बस, बोट, मोठीवाली शिप, ई रिक्षा, आणि सगळ्यात विचित्र म्हणजे की ई सायकल आणि बाईक। एक्सप्लोर केली इंडियन बॉर्डर बांगलादेश साइडने, जिथे मी 2018 मध्ये इंडियामधून व्हिजिट केलेलं एक सुंदर असं स्वॅम्प फॉरेस्ट, आणखी बरंच काही, ते पण फक्त 30,000 रुपीज मध्ये। आहे मी बांगलादेशच्या कुआकाटामध्ये। काल मी ढाका करून बोरीशाल करून कुआकाटाला आलेलो। ढाका टू बोरीशाल बस, बोरीशाल टू कुआकाटा बस। कुआकाटाला आल्यानंतर या हॉटेलमध्ये राहिलेलो। या हॉटेलचं नाव आहे कुआकाटा इन म्हणून। तिकडे आल्यानंतर काल मी डिनरसाठी बाहेर पडलेलो, तेव्हा बीच साईडला गेलेलो, तर तिकडे बोटची बुकिंग चालू होती, म्हणून मी जाऊन एन्क्वायरी केली कसली बोट आहे, कुठे चालली वगैरे, काय फिरवायला। सो ते सुंदरबन फिरवायला नेणार आहेत, म्हणजे बाय बोट। सुंदरबनमध्ये सफारी वगैरे नसते, बाय बोट जाता येतं। इथून तसं बरंच लांब आहे, सो टोटल 4 तासाची ती सफारी असणार आहे आमची बाय बोट। सो आता मी तिच्यासाठी निघतोय, तर मी खूप एक्साइटेड आहे, कारण मला डेमध्ये बांगलादेशमध्ये बोट जर्नी करायची होती। म्हणजे आम्ही ती लास्ट टाइम रंगमाटीला केलेली, बट तो डिफरंट टेरेन होता आणि हा वेगळा आहे, म्हणजे हा पूर्णपणे समुद्र, खाडी असा वाला टेरेन असणार आहे। अशा एरियातून आम्ही जाणार आहे, त्यामुळे एक्साइटमेंट माझी खूप आहे इकडे जाण्याची। सो आता मी निघतोय, त्यांनी 10ला बोलवलेलं, बरोबर 9:45 झालेत। सो आता निघतोय, 5 मिनिटात पोहोचेन। बाजूलाच आहे हॉटेलपासून, एक 2-4 मिनिटाच्या वॉक नंतर बीच येतो आणि तिथेच ते आहे। सो आता मी निघतो। बाय द वे, प्रॉपर्टीमधून दिसणारा हा व्ह्यू होता। तसा हॉटेल चांगला आहे, फक्त यांचा पाणी थोडासा खराब होता, म्हणजे एकदमच गढूळ होता। आता माहीत नाही ते विहिरीचं आहे इथलं आहे काय नक्की माहीत नाही, पण खूपच गढूळ पाणी होतं। चलो लेट्स गो। आता बाहेर हॉटेलमधून बाहेर हा हॉटेल होता, चाललो आहे आता। इथून वॉकिंगच आहे डिस्टन्स, त्यामुळे चालतच जातो आहे, 2-3 मिनटात पोहोचून जाईल। बाय द वे, हा ATM आहे जिथून काल मी पैसे काढलेले। तर इथे बीचजवळ आलो आहे, हा इकडे बीच आहे पुढे, आणि तो तिकीट काउंटर पण पुढे आहे। सो आता तिकडे चाललो आहे बोटची बुकिंग करायला। म्हणजे काल करत होतो, तर ते म्हणाले उद्या ये म्हणून, म्हटलं ठीक आहे। काल इकडेच ते इलियास भाईन बरोबर जेव्हा व्हिडिओ बघत होते, इलियास भाई इथेच होते, ते आता कुठेतरी गेले, आले ते। स्वतः चाललो आहे त्यांच्याबरोबर। ठीक भाई, ठीक ठीक, येस येस, मस्त मस्त एकदम। आता पेमेंट करतो त्यांना आणि निघू आम्ही, कारण 10 वाजत आलेत, एक 5 मिनिटाचे आहेत। सो आता निघू। त्यांनी अशी 350 घेतलेत, 350 टाका। निघायला 10 मिनिटं लागतील म्हणाले, म्हणून इथे बाजूलाच हॉटेल होतं। इथे ऑमलेट, आणि हे लोक, म्हणजे ही मैद्याची रोटी आहे, तिला ते नान म्हणतात। सो नान आणि ऑमलेट घेणार आहेत इथे, नाश्ता करायला आले। 3 ऑमलेट आणि 1 रोटी घेतलेली, 60 टाका झाले। कुठे कुठे चांगली मिळते, कुठे कुठे नाही मिळत, ही चांगलीच आहे। नाही, यांच्या दुकानात बसलोय, सेल करतो बोट तिकीट। ते म्हणतात आम्ही 3घच जाणार आहे, हे मी आहे आणि हा आमचा कॅप्टन आहे जो बोट चालवणार, आणि अजून कोणतरी आहे। सो VIP ट्रीटमेंट आहे आम्हाला 3घांसाठी, संपूर्ण बोट चालली। अजून 20 मिनिटं लागतील म्हणाले ते, एक माणूस कोणतरी येतोय, पण त्यांनी प्रेमाने मला विचारलं की तुला चालणार आहे का 20 मिनिटं थांबलेलं। म्हटलं चालेल, कारण एवढे छान वागतात, छान बोलतात। मग म्हटलं ठीक आहे, मग 20 मिनिटं आहेत, तर तोपर्यंत काय करू, थोडं राऊंड मारून येतो म्हटलं। तर त्यांनी यांना सोबत पाठवलं, याला घेऊन जा, कुठे नेतो ते। खूप खूप छान हॉस्पिटॅलिटी आहे, म्हणजे मी अख्ख्या बांगलादेशमध्ये बघितलं, लोक खूप चांगले आहेत। त्या रंगमाटीला पण तुम्ही बघितलं असेल, तो जो बोटवाला होता तो आम्हाला रिटर्न सोडायला आला, बसमध्ये आला, त्याने बुकिंग करून दिलं, आणि काही त्यांना एक्सपेक्टेशन नव्हती की काही एक्स्ट्रा देईल, काही फायदा होईल, असं काही नव्हतं। सो छान, मस्त। आता बघा, हा सोबत आलाय म्हणून, नाही तर हे लोकल लोक थोडंसं म्हणजे ते फोटो काढण्यासाठी वगैरे मागे लागले असते, बट
तो थोडा बेनिफिट मिळतो असं असल्यावर. हे बघा आता मी बीचवर आलो आहे, इथून एंट्री होती आणि इथे मंदिर पण आहे. ॲक्च्युली मी मंदिरात जातो दर्शन घ्यायला, पुढून पण रस्ता आहे, सो तिकडून जातो. बाय द वे हा बीच आहे आणि हाच एक स्पॉट मी बघितला आहे अख्ख्या बांगलादेशमध्ये. कॉक्स बाजार होता पण तो तेवढा हेवी मला वाटला नाही, बट हा एक थोडा स्पॉट आहे जिथे बांगलादेशी लोक खूप येतात ॲज अ टुरिस्ट म्हणून. बाकी कुठेच लोकल लोकांचं पण पर्यटन बघितलं नाही. इकडे खूपच पर्यटनाची कमी आहे, बाहेरच्या तर सोडाच पण इंटरनल सुद्धा खूप कमी आहे. इथून एक गेट होता मंदिराचा, तो बंद आहे, त्यामुळे आता तिकडून फिरून जातो, स्वतः पुढे दर्शन घेतो आणि मग पुढे निघतो. इथून एंट्री, आता जाऊन एंट्री करतो. मला माहित नाही हा सोबत येईल की नाही, कारण समजू शकता तुम्ही. बघूया. सोमवार हो. अच्छा 27 को. अच्छा, ते म्हणताय तिथे मंदिरामध्ये मेला लागणार 27 तारखेला, त्यामुळे त्याची तयारी चालू आहे. बघा तिथे पण माणूस काम करतोय, सगळं केलंय. सो इकडे मेळा असणार आहे 27 तारखेला. तेव्हा आलो असतं तर ते बघायला मिळालं असतं. त्या मूर्ती मी बघतोय अंडर डेव्हलपमेंट आहे, माहीत नाही मंदिर आहे की काय आहे नक्की. हे बघा फंक्शन आहे म्हणून बनवतायत, काहीच आयडिया नाही, विचारतो मी तो. ढाकेश्वरी मंदिराच्या इथे पण आम्ही सेम मूर्त्या बघितलेल्या, म्हणजे असंच गणपतीची, त्यानंतर ही कोणत्या मातेचे माहीत नाही, दुर्गा, राक्षस, आणि सेम होतं सगळं लेआउट. इथे पण सेम आहे. सो इथलं कसं हे मानतात माहीत नाही. आणि इथे राधाकृष्णाचा फोटो आहे, तिथे पण फोटो आहे. तो बेसिकली हा राधाकृष्ण मंदिर आहे. ग्रंथ आहेत पण ते त्यांच्या भाषेमध्ये, आणि असे प्रॉपर ते पूजा करतात. इथे दिवा लावला आहे आणि इथे शंख वगैरे आरती करायला. इथे तुळस आहे, तुळशीची पूजा करतात. हे बघा इथे शंकराची पण मूर्ती आहे, आणि इथे ही मे बी पार्वतीची असणार. हे काय लिहिलं आहे, शिव पार्वती लिहिलं आहे मोस्ट प्रोबॅबली. आणि इथे ही मूर्ती. विच मंदिर इज दिस? कोणाकडे तरी घेऊन चालले ते, त्यांना इंग्लिश बोलता येतं वाटतं, सो ते एक्सप्लेन करतील. मी विचारतोय की ते काय म्हणतात मूर्तीजना वगैरे. तिथलं कोणीतरी इंचार्ज आहेत, त्यांना इंग्लिश येतं वाटतं. गेलो आता मंदिरातून रिटर्न. ते इंचार्ज जे इथले मेन होते त्यांच्याबरोबर आता आतमध्ये बराच वेळ बोललो. इंग्लिश येत होतं त्यांना. सो त्यांना विचारलं मी, या मूर्त्या परमनंट आहेत की टेम्पररी वगैरे, तर ते म्हणाले नाही परमनंट असतात वगैरे. आता फंक्शन येणार आहे म्हणून त्यांचं कलर काम वगैरे चालू आहे, पण परमनंट आहेत. ते लोक पूजा करतात वगैरे म्हणत होता. बाय द वे त्यांनी ह्याच्याबरोबर माझा फोटो काढला, कारण हा माझ्याबरोबर फिरतो आहे ना. सो मे बी मोस्ट प्रोबॅबली त्यांनी ॲज अ माझ्या सेफ्टीसाठी काढला, कारण त्यांना जेव्हा मी म्हटलं इंडिया वगैरे, आणि ते मे बी ऑफिशियल कोणतरी होते प्रशासनाचे. सो त्यांनी सेफर साईड काढला असेल की अशा इंडियन माणसाबरोबर हा फिरतो आहे म्हणून. सो त्यामुळे बाकी मस्त आहे, सगळं छान. इथे बीच आहे, एव्हरीथिंग इज गुड. आणि आता आम्ही निघतो आहे आपल्या बोट राईडसाठी सुंदरबनला जाण्यासाठी यांच्या बोटने. इथून या ज्या बोट्स आहेत इथून नाही आम्ही जाणार आहे, कोणत्या तरी वेगळ्या ठिकाणी जाणार आहे. सो ज्या रिक्षा आहेत इथल्या छोट्या, त्याच्यात बसून तिकडे जाणार आणि मग पुढे निघून जाणार. चलो आता रिक्षामध्ये भेटू किंवा तिकडे पोहोचल्यावर भेटूया. इकडे ॲज अ यूट्यूबर म्हणून लोक खूप खुश होतात, खूप असं फुल माहिती वगैरे विचारतात, चॅनलला सबस्क्राईब वगैरे करतात, फुल एक्साईट होतात यूट्यूबर बोलल्यावर. हे त्यांना कळल्यावर आता लोक वाढले आहेत. या आय थिंक लेडीज पण येणार आहेत आणि आम्ही सगळे निघतोय आता. चलो एलिशा भाई आके मिलते. चलो. हाँ 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 अभी नहीं, आप नहीं आ रहे हो? हाँ हाँ एक साथ जाओ, আপনারা ওই গাড়ি যাবেন, আমরা আইতেছি. अच्छा मैं जाऊ ना एलिशा. तर हे जे होते काय कळालं नाही काय बोलतात, मे बी त्यांना पुढच्या रिक्षात पाठवतात, आय थिंक सो. स्वतः निघालो आहे
पुढे, आणि ते ढाकाला राहतात. ते पण इथले लोकल आहेत, म्हणजे ढाकाचे आहेत. ते पण ॲज अ टुरिस्ट म्हणून इथे आलेले, सोलो नाही आलेत. ते म्हणाले की इथे कोणतरी राहतं त्यांचं, त्यामुळे त्यांच्याकडे आलेले आणि आता फिरायला आलेत. सो निघतोय आणि ते म्हणतात की मी तुला बरोबर येईन ढाकाला. म्हटलं चालेल या, काय प्रॉब्लेम नाही. सो मोस्टली ते असणार आहे. इकडे पुढे बसले आता यांच्याबरोबर. भाई नाम क्या आपका? हां, राशर खान. यांचं नाव राशर खान आहे. यांची ही रिक्षा आहे, ही रिक्षा त्याने चाललोय आता. हॉटेल येईल माझा, जिकडे मी स्टे केलेला. हा बघा, इकडे उतरल्यानंतर बसने हॉटेलपर्यंत या अशा ही गाडीतून आलेलो. हे कसे बसलेत तसं बसलेलो आणि बॅग टाकलेली. कितना टाइम लगता है इसको? 10 मिनट. आत्ता त्यातून उतरलोय आम्ही आणि या घाटला घेऊन आलेत. कुठे नेणार आहेत माहीत नाही, म्हणजे कोणत्या बोटने नेणार आहेत माहीत नाही. बघूया. ॲक्च्युली पुढे गेले चालत चालत, तर आता पुढे. ह्याच्या मागे 3 लेडीज आहेत, त्या आमच्या बरोबर आहेत. आणि हे आहेत, हे US कॅनडाला असतात. ते पण फिरायला आले तिकडे, म्हणजे त्यांचा देशच आहे हा, बट ॲज अ टुरिस्ट म्हणून आले. इकडे बसवलं आहे या दुकानामध्ये त्याने, आणि मे बी तो होडी आणायला गेला असेल. बघूया किती वेळ लावतो यायला. ॲक्च्युली बांगलादेशला आल्यापासून मला सुंदरबन व्हिजिट करायचं होतं, पण म्हटलं सुंदरबनला गेलो तर बरेच दिवस जावे लागणार, इतके दिवस आपल्याकडे नाही आहेत, म्हणून व्हिजिट करता येत नव्हतं. आणि आता म्हणजे मी इथे वेस्ट साऊथला जेव्हा मी आलो आहे बांगलादेशच्या, तेव्हा पुन्हा प्लॅनिंग करत होतो की सुंदरबन व्हिजिट करेन. प्रॉपर काही गाईडलाईन्स मिळत नव्हती, त्यामुळे व्हिजिट नाही करू शकलो. बकीली मी कुआकाटाला आलो आणि इथून सुंदरबनचा सगळं सुंदरबन तर नाही, बट एक काही पार्ट सुंदरबनचा एक्सप्लोअर करायला मिळाला मला. सो लकीली ते जुळून आलं की कुआकाटाही झालं आणि सुंदरबनचा तो पार्टही झाला. आणि आता माझ्याबरोबर वल्लभ नाही आहे. वल्लभला पण खूप इच्छा होती सुंदरबन एक्सप्लोअर करायची. आता आता तो म्हणाला की आता मी इंडियातून मंगल साईडने कोलकाता साईडने एक्सप्लोअर करेन वगैरे म्हणून. बट ठीक आहे, आता इथून मला तर करायला मिळतं आहे, त्यामुळे मला आनंद आहे. सो आता बघू तो किती वेळात येतोय आणि मग निघू आम्ही. इथे बसून कॉफी पितोय आणि थोड्या गप्पा मारतोय आम्ही. माय नेम इज सिद्धेश्वर. अँड व्हॉट इज युअर फुल नेम? उज्जल खान. एनामुल खान इज युअर रियल नेम अँड उज्जल खान इज निकनेम. ओ, ज्या गप्पा चालू होत्या की तुम्ही किती देश फिरलायत आणि मी किती देश फिरलोय वगैरे. ते 12-13 कंट्रीज फिरले आहेत आणि माझी आय थिंक माझी ही 5वी कंट्री, आणि आपली इंडिया पकडली तर 6वी. सो अशा म्हणजे या जगामध्ये मी टोटल 6 कंट्रीज बघितल्यात आणि त्यांनी 12-13 कंट्रीज बघितल्यात. सो ते म्हणतात की पहिलं सगळं एशिया कर कंप्लीट आणि त्याच्यानंतर वेस्टर्न कंट्रीजकडे जा, म्हणजे USA वगैरे, कारण विजाला तुला इझी राहील म्हणून. आता तुला इझिली मिळणार नाही मोस्ट प्रोबॅबली. इझी राहण्यासाठी पहिल्या सगळ्या एशियन कंट्रीज कंप्लीट कर आणि मग वेस्टर्न कंट्रीजकडे जा वगैरे. पैसे त्यांनीच दिले, विकत नाही आहे, तेच देतात पैसे. ही बघा, ही बोट आहे. माटीला गेलेलो, याच्याहून जरा बेटर होती, खूपच बेटर होती ही बोट आहे. आणि बाय द वे, हे जे तुम्हाला दिसतंय हे टॉयलेट आहे या बोटचं. सो या बोटमध्ये टॉयलेट पण आहे. चला जाऊया वर आतमध्ये. एक लोचा आहे फक्त, फुल चिखल आहे आणि मी शूज घातले. बघूया कसं जाता येईल. थोडं सांभाळून जातो, मुश्किल आहे थोडंसं. बघू ट्राय करू. हे चाललेत आता पुढे. त्यांनी पण नाही क्लिअर आहे, जाऊ शकतो मी. त्यांचे पाय चिखलात नाही गेले, त्यामुळे मलाही प्रॉब्लेम नको यायला. चढलो आता बोटमध्ये. हा फ्रंट आहे बोटचा आणि या तिघी आणि आम्ही दोघं, आणि तो अजून एक येतोय. किती वेळात येतोय माहित नाही. सो आम्हीच असणार आहे याच्यात. हे 3, आम्ही दोघं 4-5 आणि तो 6.
आणि हा असणार 7वा जो ही बोट चालवणार आहे. हा बॅक आहे बोटचा आणि हा इथं टॉयलेट आहे. तुम्हाला दाखवतो या बोटचा टॉयलेट. लास्ट टाइम मी रंगमाटीचा दाखवलेला, रंगमाटीमधल्या बोटचा. आता या बोटचा दाखव. बेसिकली हा टॉयलेट आहे. हा बघा, निघालोय आता. काढली आहे त्याने बाहेर बोट, इथून बोर्ड केलेलं आणि आता चाललोय. आता बोट तो मे बी जो एक येणार आहे तो येणार असेल म्हणून लावली आहे. डिझेल आणायला चाललंय बोटसाठी.